हा जो शेतकरी महिलांसाठी कायदा आणला आहे त्याचं आम्ही स्वागतच करू. एकदम चांगला निर्णय घेतला आहे सरकारनी. पण काही याच्या आधी सरकारने खूप सारे निर्णय घेतले होते महिला सक्षमीकरणाचे. पण ते आजपर्यंत कागदावरच आहे. आणि जे शेतकरी आहे त्याच्या मालाला भाव नाही आहे, तो होरपळून जातो. बायका आम्हाला खूप कष्ट करावं लागतंय शेतामध्ये, पण त्या कष्टाचं मोल मिळत नाही आहे. पण आता जो हा निर्णय घेतला आहे, हा जर लवकरात लवकर अंमलात आणला तर आम्हाला त्याचा खूप आनंदच आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो आहे. आणि या निर्णयाचं आम्ही स्वागतच करत आहे. पण शेतकरी महिला असो की पुरुष असो, कष्ट तर बैलासारखे करावे लागतात. पण शेतीमालाला भाव भेटत नाही आहे. जो आम्हाला भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे, तो जर हमी भाव मिळाला तर शेती करायला परवडेल. वेळ अशी येईल की शेती करणं सोडून द्यावीशी वाटते कधी-कधी. बाजारभाव मिळत नाही आहे आणि व्यापाऱ्याचा जेव्हा शेतकऱ्याचा माल निघतो तेव्हा त्या बेभाव जातो आणि जेव्हा व्यापाऱ्याचा माल येतो तेव्हा त्याला जी किंमत असते त्या किमतीच्या 2 पटीने व्यापाऱ्याला त्याचा पैसा मिळते आणि म्हणूनच शेती डबघाईस आलेली आहे. आता जी ही सरकारने योजना आणलेली आहे, ती फक्त कागदावरच न राहता शेतकऱ्याचा जो आता माल निघेल, सोयाबीन झालं, कापूस झालं, तूर आहे, हा माल निघाल्याबरोबर याला हमी भाव दिला पाहिजे. शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, तरच या निर्णयाचं शेतकरी स्वागत करतील. आणि आता हा जो निर्णय घेतला आहे सरकारने, तर आम्हा शेतकरी महिलांना या निर्णयाचा काय फायदा होतो, हा पाहू आता आम्ही. कायदा आणला हे चांगली योग्य गोष्ट आहे. पण आता माझे पती गेले 29 वर्षापासून मी शेती करत आहो. पण ते शेती करून लहानाचे मोठे लेकरं केले, सर्व काही बरोबर आहे. पण त्याचा फायदा भेटला पाहिजे बा आम्हाला. काही फायदा आजपर्यंत तर काहीच भेटला नाही. त्याचे फायदा याच्यावर बा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. मी आज 29 वर्षापासून शेतीच्या मागे आहे, शेतीच करत आहे. पण आहे तसा भाव काही मला भेटला नाही आहे सरकारकडून. कधी कष्ट करून लहानाचे मोठे लेकरं केले पण मला त्याचा काही फळ भेटलंच नाही. भाव भेटत नाही त्याच्यामुळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.